नमस्कार, मी शामल भिंडारे। समस्त महिला ऑडियन्ससाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। पेड पिरियड्स लीव्ह बद्दल सुप्रीम कोर्टानं खूप महत्त्वाचा निर्णय दिलाय। एक याचिका दाखल करण्यात आली होती कोर्टात। महिला एम्प्लॉईज आणि स्टुडंटसाठी मासिक पाळीच्या काळात सशुल्क सुट्टी पिरियड लीव्ह देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली। इतकंच काय तर हे देशव्यापी धोरण तयार करण्याच्या या मागणीवर सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलाय। यावर आता तुमचीही मतं मला जाणून घ्यायचीच आहेत। सुनावणीत न्यायालयानं असं स्पष्ट केलंय की अशी सुट्टी कायद्यानं अनिवार्य केली तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करू शकतात। कोर्टाचं असं म्हणणं आहे की महिलांना कमी समजू नका। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागशी यांच्या खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलंय की अशा प्रकारच्या काही याचिका समाजात भीती निर्माण करतात। यामुळे महिलांना कमी लेखलं जातं आणि मासिक पाळी ही महिलांसाठी काहीतरी नकारात्मक किंवा त्रासदायक बाब असल्याचा संदेश यातून दिला जातो। पिरियड्स लीव्ह हा सकारात्मक अधिकार असू शकतो, पण कंपन्यांच्या दृष्टीने विचार करायला हवा। कायद्यानं पिरियड्स लीव्ह जर अनिवार्य केल्या तर कंपन्या महिलांना नोकरी देण्यास टाळाटाळ करतील, त्यामुळे त्यांच्या महिलांच्या करिअरवर पण परिणाम होऊ शकतो। पण कंपन्यांनी जर स्वेच्छेने अशी सुविधा दिली तर ती स्वागतार्ह आहे। मग तो त्यांचा निर्णय झाला। पण या सगळ्या एकंदरीत निर्णयावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला असं वाटतं का की जर पेड पिरियड्स लीव्ह दिल्या तर महिलांच्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा त्यांना संधी मिळण्यास कंपन्या टाळाटाळ करतात?